न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धापेवाडा येथील एकता क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ। धापेवाडा येथील एकता क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। या स्पर्धेला परिसरातील क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले। स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले। तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर खेळाडूंनाही विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले। एकता क्रिकेट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले। तसेच प्रथम पारितोषिक 51,000 रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचातर्फे, तृतीय पारितोषिक 31,000 रुपये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यातर्फे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार, मॅन ऑफ द मॅच 5,001 रुपये नागपूर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यातर्फे, मॅन ऑफ द सिरीज 5,001 रुपये माजी तालुका अध्यक्ष दिलीप धोटे, बेस्ट विकेट कीपर 3,001 रुपये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यातर्फे, 40 टी शर्ट गुलाब सावजी भोजनालय यांच्यातर्फे, उत्कृष्ट बॅट्समन 3100 रुपये संजय निमजे यांच्यातर्फे। तिथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉ. मनोहर काळे व सर्व सदस्य गण उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।